भोरमध्ये ईव्हीएमची पूजा करण्यात आली आहे, आरती केली आणि ईव्हीएमला हळद कुंकू वाहून पूजा करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या नियमांचं याही ठिकाणी उल्लंघन झालंय। भोर नगरपालिका मतदान केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे। भोरमध्ये मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळतंय। मतदानावेळी भोरमध्ये जेव्हा ईव्हीएम आणण्यात आले, या ईव्हीएमची हळद कुंकवानं पूजा केली आणि पूजा करत आरती सुद्धा करण्यात आली। भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावरील धक्कादायक प्रकार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर थेट जोडले गेलेत। भोरमधून जाणून घेऊया काय तपशील आहेत। निलेश, अत्यंत धक्कादायक आहे। ईव्हीएमची पूजा करण्यात आली आहे, आरती करण्यात आली आहे। भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रातला हा सगळा प्रकार आहे। काय नेमकी आणखी तपशील आहेत? अनुपमा, ज्या मतदार केंद्रावर ईव्हीएमची पूजा केली त्याला हळद कुंकू रावलं त्याच मतदान केंद्रावर आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की संत गाडगेबाबा जे प्राथमिक शाळा आहे नगरपालिकेची, या पालिकेमध्ये वार्ड क्रमांक 10 मध्ये या मत केंद्रामध्ये जे ईव्हीएम मशीन होतं त्याची या ठिकाणी पूजा करण्यात आली होती। खरं तर निवडणूक नियमानुसार या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी जी आहे ती केली जात नसते, पण मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर सकाळी साधारण 7:30च्या आधी या ठिकाणी जे उमेदवार होते, उमेदवारांसोबत काही महिला आल्या होत्या, त्यांनी या ठिकाणी जे मतदान केंद्रावरचं जे ईव्हीएम मशीन होतं त्याची या ठिकाणी पूजा केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आचारसंहितेनुसार किंवा निवडणूक आयोगाच्या नियमानुसार असं कुठल्याही प्रकारचं धार्मिक कार्यक्रम जे आहे किंवा धार्मिक विधी जी आहे ती या ठिकाणी केली जात नसल्याच्या सूचना ज्या आहेत ते वारंवार दिल्या जातात। मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर एका महिलेच्या हस्ते त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन होती त्याची आरती करण्यात आली, तिला हळद कुंकूसुद्धा वाहण्यात आलं होतं। त्यानंतर आता या परिसरामध्ये बघितलं तर बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे। जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडून आता या ठिकाणी आदेश जे आहेत ते कडक देण्यात आलेले आहेत। नेमकं या परिसरामध्ये काय झालं होतं याचा आपण या ठिकाणी आढावा घेतोय। याच खोलीमध्ये जी ईव्हीएम मशीन होती त्या ईव्हीएम मशीनची पूजा जी आहे ते केल्याची माहिती जी आहे ते समोर आलेले आहे। अर्थात आता यावर कायदेशीर काय कारवाई होईल ते महत्त्वाचं असणार आहे। मॅडम, काय झालं होतं इथं? ठीक आहे निलेश, मुद्दा लक्षात आला, निश्चितच लक्षात आला। आपण निश्चित इथे बातचीत करा। मात्र धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर भोरमधून जोडले गेले होते।